परभणी महानगरपालिकेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा वेळ आता संपलेला आहे। परभणीत जवळपास सर्वच पक्ष आता स्वतंत्रपणे लढत आहेत। खरं तर मध्यरात्री उशिरा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची झालेली युती अवघ्या 12 तासामध्ये या ठिकाणी तुटलेली आहे। भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आता स्वतंत्रपणे या ठिकाणी निवडणुकीत उतरलेली आहे। तर दुसरीकडे अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादीची मात्र युती झालेली आहे। काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या युतीबाबत अद्यापही तळ्यात मळ्यात भूमिका आहे। त्यामुळे एकूणच नेमकं युती अजून कोणाची होणार आहे हे काही तासामध्ये स्पष्ट होणार आहे। तर वंचित बहुजन आघाडी मनसेसारखे पक्षही या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानात आहे। काही वेळात स्थिती स्पष्ट होणार आहे की नेमकं कोणी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। काँग्रेसच्या माजी उपमहापौर या महानगरपालिकेत महापौर होत्या त्या अनिता रवींद्र सोनकांबळे यांची उमेदवारी अर्ज या ठिकाणी उमेदवारी पक्षाने या ठिकाणी त्यांना नाकारलेली आहे। त्यांच्या पती रवी सोनकांबळे यांनी अपक्ष उमेदवारी या ठिकाणी दाखल केलेली आहे। तर मागच्या महानगरपालिका निवडणुकीत पहिल्या 2.5 वर्ष महापौर राहिलेल्या मीना वरपुडकर यांनी आता भाजपकडून उमेदवारी मिळवलेली आहे। त्यांनी उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे। दिग्गजांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे। मंत्री मेघना बोर्डीकर असतील, शिवसेनेचे आनंद भरोसे, काँग्रेसचे बाबाजानी दुर्राणी आणि खासदार संजय जाधव आणि आमदार राहुल पाटील यांची प्रतिष्ठा खरं तर पणाला लागलेली आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा वेळ आता जवळपास संपलेला आहे। नेमकं किती उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे हे काही वेळात स्पष्ट या ठिकाणी होणार आहे। मात्र तुर्तास आता महानगरपालिकेला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा वेळ या ठिकाणी संपलेला आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी।